ओम गम गणपते नमः। आता आपण पाहणार आहोत भरणी नक्षत्र। मेष राशीमधील हे भरणी नक्षत्र 13°20 कलापासून ते 26°40 कलापर्यंत आहे। याची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे रसिक, विलासी वृत्ती, दिलदार, प्रामाणिक, जुगार वृत्ती थोडीशी असते। सदा आनंदी आणि हसतमुख असतात। गायन, वादन, नृत्य कलांची आवड असणारे असतात। यांना मेकअप करणे, व्यवस्थित राहणे ह्या गोष्टी सुद्धा आवडतात। आळशी आणि विरोधकांवरती, शत्रूवरती मात्र विजय मिळवणारे असतात। चित्रकला, छायाचित्रण कला, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यांना आवडते। प्रगतिशील आणि ध्येय उद्दिष्ट साध्य करणारे असतात। महत्त्वाकांक्षी, धडपडी वृत्ती मात्र यांची असते। शरीराचे अवयव डोके, कपाळ आणि मोठा मेंदू यावरती आहे। यांना होणारे आजार नेत्रपीडा, लैंगिक आजार, उपदंश, दृष्टी दोष, दंतरोग, गळा, घसा आजार, सर्दीजन्य विकार, डोळ्यांचे विकार, कावीळ, कफ, अतिमधुर सेवनामुळे होणारे मधुमेह सारखे आजार यांना उद्भवतात। धूम्रपान, अतिमद्यपानाच्या अतिरेकामुळे होणारे आजार सुद्धा यांना उद्भवतात। यकृताचे आजार आणि मेंदूचे विकार पण उद्भवू शकतात। अर्थात यासाठी पत्रिकेतली प्रत्येकाच्या सिच्युएशन पाहणं गरजेचं आहे, परंतु आपण इथे आता कारकत्व पाहत आहोत। व्यवसाय, संगीत, वाद्य, गायन, वादन, ललित कलांशी संबंधित असणारे मनोरंजक कार्यक्रम यांना आवडतात। खेळ, जादूचे प्रयोग, कला प्रदर्शन, फोटोग्राफी तत्सम व्यवसाय, हिरे, माणिक, सोन्या चांदीचे दागिन्यांचे संबंधितील व्यवसाय, पशुपालन, पशुचिकित्सक, हॉटेल, रेस्टॉरंट, भोजन व्यवस्था, कॅटरर्स इत्यादी ह्या गोष्टी सुद्धा यांच्या करिअरमध्ये येतात। अर्थात आता इथे शुक्र आहे, त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, भोजन, पशुचिकित्सक हे इथे कारकत्व आलेले आहे। प्लास्टिक, फायबर, इंजिनियर, आयकर खाते, विक्रीकर खाते, प्रसूती तज्ज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ, बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैविक तंत्रविज्ञान शाखा, नेत्ररोग तज्ज्ञ, ऑप्टिशियन, कपड्यांशी संबंधित तसे सौंदर्य प्रसाधनांशी असणारे व्यवसाय हे करू शकतात। अर्थातच राशी, नक्षत्र, नक्षत्रांचे चरण याची सांगड घालून हे करिअर कोणत्या क्षेत्राशी निगडीत होईल असा अभ्यास करावा लागतो। भरणी नक्षत्र नावाप्रमाणे कोणत्याही भरणी किंवा भरण्याचा साठा करण्यासाठी चांगले आहे। पायाभरणी, गृहप्रवेश, घरामध्ये धान्य भरणे, घरामध्ये वर्षाचं धान्य ठेवणे ह्याच्यासाठी हे नक्षत्र वापरले जाते। अशा विविध नक्षत्रांचा वापर विविध पद्धतीने असतो आणि त्याची कारकत्व कशा पद्धतीने घ्यायचं हे इथं आपण पाहत आहोत। तर तुम्हाला नक्की आवडलं असेल, तुम्ही चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।